नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डबल अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओ मार्फत बघूया की NMMS एक्झाम जी की येत्या 28 डिसेंबरला होणार आहे, त्यामध्ये काय कट ऑफ असतो, तुम्हाला किती अभ्यास करावा लागणार आहे, ही 60,000ची स्कॉलरशिप तुमच्यापर्यंत यायसाठी। त्यापूर्वी आपण बघूया की आपल्या अकॅडमी मध्ये NMMS एक्झामच्या बॅचेस कंडक्ट केल्या जातात, ज्यामध्ये आपण पूर्ण सिलेबस कव्हर करतो आणि सिलेबस कव्हर झाल्यावर तुम्हाला एक मॉक टेस्ट सिरीज म्हणजेच जी पण आपण अभ्यास करतो त्याची पूर्ण जसं की एक्झॅक्टली तुम्ही NMMS एक्झाम देताय असं समजा, त्या प्रकारे आपण मॉक टेस्ट तुमच्यासाठी अवेलेबल करवतो। या सगळ्यांमध्ये तुम्हाला PYQ अनालिसिसचं सेशन सुद्धा फ्री अवेलेबल होतं। सोबतच तुम्हाला ई बुक नोट्स सुद्धा अवेलेबल होतात आणि त्या ई बुक नोट्स मार्फत तुम्ही जास्तीत जास्त रिव्हिजन करू शकता। जे पण शिकवलेलं आहे ते तुम्हाला PDF फॉर्म मध्ये अवेलेबल होऊन जातं। जर तुम्हाला लाईव्ह लेक्चर बघणं पॉसिबल नाही झालं तर तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा बघू शकता आणि याच प्रकारे तुम्ही त्या रेकॉर्डेड लेक्चरला डाउनलोड करून अनलिमिटेड टाइम बघण्याचा हा ऍक्सेस तुमच्याकडे अवेलेबल होऊन जातो। असा हा होलसम फॅसिलिटीज सोबत एक बॅच आपण तुम्हाला अवेलेबल करतो। तर जर कोणी हा व्हिडिओ 8वीच्या पहिले कोणी स्टुडंट बघत असणार तर त्यांच्यासाठी मी सांगू इच्छिते की NMMS एक्झाम ही फक्त आणि फक्त 8वी वाले स्टुडंट देऊ शकतात। तरी आणि ना 8वी नंतर देऊ शकते ना 8वी पहिले, तर आपण फक्त लाईफ मध्ये एक वेळा देऊ शकतो ही एक्झाम। अशी ही वन्स इन अ लाईफ टाइम अपॉर्च्युनिटी तुम्ही मिस नाही करायला पाहिजे, कारण की यामध्ये तुम्हाला स्कॉलरशिप किती असते, 60,000ची 5 वर्षांची अशी स्कॉलरशिप असते। तर जर तुम्हाला हा चान्स मिस नाही करायचा आहे तर आतापासून तुम्ही या स्टडीला सुरू करावं असं मला वाटतं। जर बॅच जॉईन करायची आहे दिल्या गेलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून आपली बॅच जॉईन करून घ्यायची आहे। आता बघूया आपण की काय असते NMMS एक्झाम। सगळ्यांनाच माहित आहे यामध्ये दोन पेपर असतात, मॅट आणि सॅट, हो ना। आपण त्या दिवशी पण बघितलेलं मॅट आणि सॅट मध्ये काय असतं, इथे 90 क्वेश्चन्स असतात, इथे 90 क्वेश्चन्स असतात, राईट। दोन्ही मिळून आपल्याला, जो मी आता तुम्हाला म्हटलं की आपल्याला कट ऑफ माहिती करून घ्यायचं आहे, दोन्ही मिळून कट ऑफ म्हणजेच त्याला काय म्हणतात, ऍग्रीगेट कट ऑफ। तर ऍग्रीगेट तुम्हाला फक्त आणि फक्त 40% मार्क्स आणायचे आहेत, मार्क्स, ठीक आहे। टोटल मार्क्सचे तुम्हाला फक्त 40% ऍग्रीगेट मार्क्स आणायचे दोन्ही मिळून, तेव्हा तुम्ही ती स्कॉलरशिप घ्यायसाठी तुम्ही इलिजिबल होता असं म्हटलं जाते। मिनिमम कट ऑफ म्हणजे काय राहते, मिनिमम तुम्हाला जो स्कोर लागतो तो, मग तुम्हाला त्यानुसार हळूहळू म्हणजे लेवल नुसार, जसं की एखादा यावर्षीचा टॉपर जास्त मार्क्सवर आहे, नेक्स्ट वर्षीचा कमी मार्क्सवर आहे, ही इलिजिबिलिटी 40%ची मी सांगत आहे, ठीक आहे। ही काय आहे, 40% इलिजिबिलिटी। पण प्रत्येक वर्षीचा कट ऑफ हा थोडा थोडा वेगळा जातो। हा मिनिमम ऍग्रीगेट कट ऑफ झाला, त्यानंतर जो पण टॉपर राहील त्यानुसार आपल्याला तेवढे मार्क्स घेऊन ती स्कॉलरशिप अलॉट होते। म्हणजे टॉपर राहील म्हणजे सपोज यावर्षी जास्त हुशार स्टुडंट्सनी सपोज एक्झाम दिल्या, जसं की तुमच्यापैकी सगळ्यांनी एक्झाम दिली आहे, सगळ्यांचा छान पेपर गेला आणि आपल्याकडे एक फिक्स आकडा असतो की इतक्या लोकांनाच आपल्याला NMMS ची स्कॉलरशिप द्यायची, मग तो जो कट ऑफ असतो तो थोडासा वाढून जातो। जर जास्तच चांगल्या स्टुडंट्सनी एक्झाम दिली, मार्क्स थोडस वर जातं हायर लेवल, पण जो मिनिमम कट ऑफ असतो तो 40% ऍग्रीगेट लागतो। समजतंय तुम्हाला इतकं? असं हे सगळं त्या कट ऑफशी रिलेटेड आहे। दोन्ही मिळून इथे 90 क्वेश्चन्स असतात, बाकी ते तुम्हाला सगळं आपण बाकीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलंच आहे। बाकी तुमचा मी आता जास्त काही वेळ घेत नाही, उरलेले तुमच्याकडे आता फक्त काय 1.5 महिना पण नाही उरलेला आहे, आजची तारीख 10 आहे। तुम्हाला उरलेल्या दिवसात जेवढा पण अभ्यास करायचा आहे जास्तीत जास्त अभ्यास करा, प्रॅक्टिस करा, घाबरून जाऊ नका थोडेफार मार्क्स कमी आले तर। प्रॅक्टिस कराल ना, आता जितके मार्क्स आहे तुम्ही इथून 20-30 मार्क्स अजून पण वाढवू शकता, पण तुम्हाला तेवढं डेडिकेटेडली तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल, रोज करावं लागेल। आणि जो पण तुमचा कमकुवत एरिया आहे म्हणता येईल, जो थोडा जास्त स्ट्रॉंग एरिया नाहीये, तुम्हाला त्यावर थोडा भर द्यावं लागेल। या सगळ्या गोष्टींनंतरच तुमचे मार्क्स वाढतील, बाकी काही नाही। ऑल द बेस्ट। जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर करू शकता, फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच पण आपण घेतो,
दिल्या गेलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. बाकी तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन कळून जाणार. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओला नक्कीच लाईक करायचा, चॅनल सबस्क्राईब करायचा, बेल आयकॉनला प्रेस करायचा. थँक्यू सो मच.